हायवे पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर सगळ्यात लो बजेट आहे। कलेक्टर येणे, पीएमआरडी सँक्शन, सेपरेट पाईपलाईन कनेक्शन, ट्रेनची सोय आहे। कंपन्या तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील। हा 4 एकर मधला पूर्णपणे टेबल प्लॉट असलेला इंजिनिअरिंग कॉलेजचे इथे काम चालू झालेले तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी आलेलो आहे कुठे आलो माहिती का? हे व्यंकटेश डेव्हलपर प्रेझेंटिंग बालाजी पार्क, जे की देऊळगाव गाडा येथे आहे। याचा आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ह्यातल्या मित्रांनो काही मोजके प्लॉट्स आता शिल्लक राहिलेले आहेत। तुम्ही मागच्या व्हिडिओला तुफान रिस्पॉन्स दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। आता माझ्यासोबत आहेत श्रीनिवास सर, स्वागत आहे चॅनलवरती। सर, आपण मागची व्हिडिओ बनवली, तिला रिस्पॉन्स वगैरे कसं काय होतं? काय मागचे जी व्हिडिओ आम्ही बनवली होती आणि सरांची बहुतेक प्रॉपर्टी मधली पहिलीच व्हिडिओ असणार त्यावेळेस सगळ्यात तुफान रिस्पॉन्स आलेला आहे। फक्त त्यातले आता मोजकेच प्लॉट, साधारण बहुतेक 4 ते 5 प्लॉट फक्त शिल्लक आहेत। आणि सर, इथे काय काय सुविधा मिळतील? इथं साधारण आपण पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड दिलेलं आहे। मेन रोड 40 फूट आहे, इंटरनल रोड 30 फूट आहेत। प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन आणि प्रत्येक प्लॉटच्या समोर असे प्लांटेशन दिले। तुम्ही आंब्याची झाडं बघू शकता, चिक्कूची झाडं बघू शकता। अशा पद्धतीने प्रत्येक प्लॉटमध्ये आम्ही प्लांटेशन केलेलं आहे। झाडे तुम्ही बघू शकता, झाडं आता भरपूर मोठे झालेले आहेत। तर प्राइसिंग वगैरे काय असणार? प्राइसिंग साधारण आपण 5.5 लाख रुपये गुंठा ह्या रेटने आम्ही हे केलेलं आहे। आता व्हिडिओमध्ये पुढे आपण या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती पाहूया। समोर आहे पुणे सोलापूर हायवे आणि याच हायवेला सुशोभित करणारा हा आजूबाजूचा परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि याच हायवे पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आजचे प्लॉटिंग जे आपल्याकडे आलेले आहे। या ठिकाणी जो सोलापूर हायवे आहे तो मोठा हायवे आहे आणि याच हायवेला जोडणारा जो हायवे आहे तो शिरूर सातारा हायवे। त्या हायवे पासून जवळच्या अंतरावर आहे आजचा प्रोजेक्ट। हा आहे केडगाव चौफुला आणि याच केडगाव चौफुल्यापासून आणि पुणे सोलापूर हायवे पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती याच केडगाव चौफुल्यापासून सरळ शिरूर सातारा हायवेनी पुढे गेल्यानंतर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे प्लॉटिंग पाहायला मिळेल। कॅनल पण याच्या जवळपास आहे। या प्लॉटिंगच्या जवळ तुम्हाला केडगाव रेल्वे स्टेशन पाहायला मिळेल। ट्रेनची सोय आहे, समोर MIDC आहे, तर बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील। भांडगाव MIDC सुद्धा या प्लॉटच्या जवळच्या अंतरावरती आहे। तसेच 100 एकर मध्ये पसरलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे इथे काम चालू झालेले तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला हा शिरूर सातारा हायवे पाहायला मिळेल। याच हायवे पासून सरळ हा आतमध्ये रोड जातो। श्री क्षेत्र दत्त महाराजांचे या ठिकाणी देऊळगाव गाडा म्हणून हे गाव आपल्याला पाहायला मिळेल आणि याच गावामध्ये फार जागरूक आणि प्राचीन असे मंदिर या ठिकाणी पाहायला मिळेल। समोर तुम्हाला श्री नारायण महाराजांचा अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध असा मठ पाहायला मिळेल। या ठिकाणी हा जो मठ आहे त्याचा जो परिसर आहे जवळजवळ 125 एकर मध्ये आहे। तर या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे खूप मोठे असे मंदिर आहे आणि याच मंदिराचे दर्शन घेण्यासाठी फार लांब लांबून लोक येतात। तर याच देवाच्या परिसराच्या जवळपास या ठिकाणी तुम्हाला देऊळगाव गाड्यामध्ये हे प्लॉट्स उपलब्ध होणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता गावामध्ये सुंदर अशी मंदिरे आहेत, ग्रामपंचायत आहे, शाळा आहे। समोर तुम्हाला ग्रामपंचायत ऑफिस पाहायला मिळेल। त्याचबरोबर शाळा जी आहे अतिशय सुंदर आहे, म्हणजे शाळेची सुद्धा सोय आहे, बसची सुद्धा सोय आहे आणि गावाच्या जवळपासच दवाखाना पण आहे। तर मित्रांनो, हे जे प्लॉटिंग आहे ते केडगाव मधले लोक असतील, दौंड मधले लोक असतील किंवा बारामती, सासवड, जेजुरी, मोरगाव, फलटण, अहमदनगर, शिरूर, हडपसर, उरुळी कांचन अशा सगळ्या लोकांसाठी हा प्लॉट चांगला आहे। लोकेशन जवळच्या अंतरावरती आहे आणि पुणे हडपसर पासून 1 तासाच्या अंतरावरती देऊळगाव गाडा या गावामध्ये तुम्हाला हे प्लॉटिंग पाहायला मिळणार आहे। देऊळगाव गाडामधील श्री नारायण महाराज बेट म्हणजे श्री दत्त महाराजांच्या तीर्थक्षेत्रा जवळपास या ठिकाणी तुम्हाला 4 एकर मधला हा कलेक्टर NA टाउनशिप प्लॅनिंग सँक्शन असलेला हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल। या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मोठे आणि प्रशस्त असे रोड मिळणार आहेत। पोल लाईट कनेक्शन सुद्धा आहे, DP आहे, वॉटर कनेक्शन आहे आणि या प्लॉटच्या चारही बाजूला तुम्हाला वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या प्लॉटिंग मध्ये तुम्हाला ओपन ॲम्युनिटी स्पेस पाहायला मिळेल। त्याचबरोबर ओपन स्पेस गार्डन आहे, चिल्ड्रन प्लेग्राऊंड आहे आणि या संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड केलेले पाहायला मिळेल। आणि याच प्लॉटच्या चारही बाजूला प्लॉटला सुशोभित करणारी फळझाडे व त्याचबरोबर इतर झाडेही पाहायला मिळतील। अतिशय सुंदर आणि चांगल्या लोकेशन वरती हे प्लॉटिंग पडलेले तुम्हाला पाहायला मिळेल। बालाजी पार्क म्हणून हा 4 एकर मधला पूर्णपणे टेबल प्लॉट असलेला कलेक्टर NA टाउन प्लॅनिंग सँक्शन असलेला NA प्लॉटचा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये तुम्हाला 0% व्याजदराने 0 रेट ऑफ इंटरेस्टने प्लॉट्स उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो, हे जे प्लॉट्स आहेत या प्लॉट मधला जो मेन रोड आहे तो जवळजवळ 40 फुटाचा आहे। त्याचबरोबर आतला जो इंटरनल रोड आहे तो जवळजवळ 30 फुटाचा आहे। त्याचबरोबर पाहू
पाहू शकता प्लॉटिंग मध्ये आंब्याची झाडेही लावण्यात आलेली आहेत, त्यांना आंबे सुद्धा लागलेले आहेत. त्याचबरोबर या प्लॉट मध्ये सेपरेट पाईपलाईन कनेक्शन सुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेपरेट पोल लाईट कनेक्शन सुद्धा आहे, डीपी सुद्धा सेपरेट आहे आणि याच प्लॉटिंग मध्ये तुम्हाला अंडरग्राउंड लाईट कनेक्शन सुद्धा मिळणार आहे. तर हे चांगले प्लॉटिंग आहे आणि बजेट मध्ये आहे. फक्त 5,50,000 गुंठा या हिशोबाने तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगले प्लॉटिंग आहे. MIDC सुद्धा जवळ आहे, शाळा आहे, जवळ दवाखाना आहे, त्याचबरोबर बस स्टॉप पण जवळच आहे. तर खूप साऱ्या गोष्टी या प्लॉटच्या जवळपास आहेत. तर मित्रांनो, अजून काय हवं? तर नक्की एकदा व्हिजिट करा व्यंकटेश डेव्हलपर प्रेझेंट्स बालाजी पार्कला. मित्रांनो, ह्यांचा जो पूर्ण ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला दिलेले आहे.